महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। न्यायालयाच्या आदेशाने शाळा शेतकऱ्यांच्या ताब्यात, विद्यार्थी उघड्यावर भर उन्हात घेतात शिक्षणाचे धडे। नांदेड जिल्ह्यातील एका घटनेमुळे शिक्षण व्यवस्थेवर शरमेने मान खाली घालायला लावणारी घटना समोर आली आहे। हदगाव तालुक्यातील बन चिंचोली येथील जिल्हा परिषद शाळेची कोट्यावधी रुपयांची सुसज्ज शालेय इमारत न्यायालयाच्या आदेशानुसार एका शेतकऱ्याच्या ताब्यात देण्यात आली आहे। या निर्णयामुळे शाळेतील 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण घेणारे 129 विद्यार्थी उघड्यावर पडले असून भर उन्हात ज्ञानाचे धडे गिरवत आहेत। यामुळे शिक्षण विभाग भावनाशून्य झालाय का म्हणून चिमुकल्यांची अग्निपरीक्षा घेत आहे असे म्हणण्याची वेळ आली आहे। डोक्यावर उन्हाच्या झळा, खाली जमीन तप्त झालेली आणि अशा परिस्थितीत मागील 4 दिवसांपासून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। प्राथमिक माहितीनुसार बन चिंचोली गावाच्या पश्चिमेस असलेल्या कैलासवासी नारायणराव भुजंगा पौळ यांच्या शेतातील सुमारे 5 ते 6 गुंठे जमीन 1960 नंतर मौखिक स्वरूपात शाळेसाठी दान देण्यात आली होती। त्या जागेवर जिल्हा परिषद शाळेच्या खोल्या बांधण्यात आल्या आणि गेल्या 60 वर्षापासून येथे शिक्षण दिले जात होते। मात्र त्या काळात दानपत्राची नोंदणी करण्यात आली नाही, सातबारावर नोंद झाली नाही, तसेच कायदेशीर दस्तऐवज तयार करण्यात आले नाहीत। त्यामुळे ही जागा कायदेशीररित्या खाजगी मालकीची राहिली। या संपूर्ण प्रकरणात जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून आला, पण याचा फटका आता ऐन उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना बसला आहे। न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत शाळेची इमारत फिर्यादीच्या ताब्यात देण्यात आली। यामुळे 129 विद्यार्थी वर्गाविना झाले असून शाळेची सर्व अभिलेखे 2 अंगणवाडी खोल्यांमध्ये हलवण्यात आली आहेत। शैक्षणिक साहित्य व साधने उघड्यावर पडली असून विद्यार्थ्यांना उघड्यावर बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे। ही परिस्थिती शिक्षणाच्या मूलभूत हक्कांवर घाला घालणारी असल्याचे पालक व ग्रामस्थांचे म्हणणे आहे। जिल्हा परिषद व पंचायत समितीवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। शासनाच्या निष्काळजीपणामुळे शाळा उघड्यावर गेल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत। ही घटना समाजासाठी अत्यंत धक्कादायक ठरली असून मंदिर व समाज कार्यासाठी जमीन दान करणाऱ्या दात्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे। आज दान दिलेल्या जमिनीचा उद्या कोर्टात वाद झाला तर काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे। दानपत्र व कायदेशीर नोंद नसल्यास भविष्यात अशा अनेक शाळा, समाज भवन व सार्वजनिक संस्था संकटात येऊ शकतात, असा इशाराही या घटनेतून मिळतो। कौन सी स्कूल है और कब से ये यहाँ पर ये इस्लामी स्कूल है और क्या हुआ है? ये जिला प्रशासन की जिला परिषद प्राथमिक स्कूल बन चिंचोली इस गांव की स्कूल है। ये स्कूल 1935 से यहाँ पे चालू है और जो प्रतिवादी है उन्होंने उनके पिताजी ने ये जमीन दान में दी थी, मगर कुछ पुरावे न होने के कारण न्यायालयीन प्रक्रिया में ये स्कूल न्यायालय ने यहाँ पे उनके हस्तांतरित कर दी है और उन्होंने ये ताबा लेके पूरे विद्यार्थी यहाँ पे बाहर धूप में पढ़ाने को हमें मजबूर कर दिया है। और ये स्कूल जब से बंद है तब से बच्चों की यहाँ पे बहुत दुर्दशा हो रही है। बाहर बैठे हुए बच्चे हैं, पानी की सुविधा नहीं है, शौचालय की सुविधा नहीं है, तो ये सब बच्चों के लिए बहुत बुरी बात है और प्रशासन इस बात को गंभीरता से ले और हमारे स्कूल किसी तरह से हमें वापस दे दे, ऐसी विनती करता हूँ। कितने विद्यार्थी है यहाँ पर? यहाँ पे 1 से 7वीं तक के क्लास है और यहाँ पे 129 बच्चे यहाँ पे पढ़ाई करते हैं और बहुत से ज्यादा बच्चे जो है तो गौर गरीब के हैं, तो इनको यहाँ से पढ़ाई करने के लिए दूसरी कोई सुविधा नहीं है। ऐसा है जो यहाँ पर विद्यार्थियों को खुले मैदान में शिक्षा लेना पड़ रही है। हमारे यहाँ जो जिला परिषद स्कूल है वो कई कायदे के नियम से हमारे यहाँ के जो देवराव नारायणराव पौड़ उनके पिताजी ने यहाँ दान दी थी, अब वो उन्होंने वापस ली और जिला परिषद और ये पार्टी देवराव पौड़ उनने कुछ तड़जोड़ नहीं करके हमारे पूरे जो स्कूल के बच्चे हैं वो पूरे आज धूप में हैं। और हमारी प्रशासन और पार्टी को दोनों को भी जो गांव वाले ग्रामस्थ है उनकी तरफ से विनती है कि जो पहले हमारी 60 साल से पुरानी स्कूल है वो हमको वापस मिलना और हमारी जैसी चालू थी स्कूल वैसी चालू रखना। आज या ठिकाणी आमचे विद्यार्थी नाही का उघड्यावर बसलेले आहेत।
याला एकमेव कारण म्हणजे जिल्हा प्रशासन आहे. जिल्हा प्रशासनाने दुर्लक्षितपणा केल्यामुळे नाही का आमच्या लेकराची आज नाही का ही दुर्दशा होत आहे. उघड्यावर लेकरं बसलेली आहेत. 1935 ची स्थापना आहे या जिल्हा परिषद शाळेची आणि आज आतापर्यंत नाही का हे वर्ग नाही का एका बंदिस्त याच्यामध्ये होते, विद्यार्थी शिकायला होते. पण प्रशासनाने याच्यामध्ये नाही का ते देवराव नारायण पौळ यांनी नाही का कोर्टामध्ये जाऊन नाही का त्या जागेचा ताबा घेतलेला आहे. आज विद्यार्थी नाही का उघड्यावर बसले आहेत. उघड्याला बसल्यानंतर आज विद्यार्थ्याची नाही का जे आम्हाला एक काळजी पडली की आमच्या विद्यार्थ्याचं नाही का भविष्य हे अंधारात दिसतंय. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे प्रशासनाला की त्यांनी ही जबाबदारी घेऊन आमच्या विद्यार्थ्याचं नाही का कशा पद्धतीने नाही का हे करता येईल, पुनर्वसन करता येईल याच्याकडे नाही का लक्ष द्यावं. आम्ही ही प्रशासनाला हीच मागणी करतो आणि तात्काळ आमच्या विद्यार्थ्याची चांगल्या सुविधा देऊन नाही का हे करावी. इमारत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी विशेष रिपोर्ट बनचिंचोली, हदगाव, नांदेड.